कर्जत तालुक्यामध्ये कांदा आणि दूध दरावरून शेतकरी संतप्त। सुजय विखेंना विचारला जाब, कोणतेही उत्तर न मिळाल्याने गावकऱ्यांनी सुजय विखेंना लावलं हकलून। 5 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर थेट दुसऱ्या निवडणुकीसाठी मत मागण्यासाठी कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे खासदार डॉक्टर सुजय विखे बुधवारी सकाळी पोहोचले होते। त्यांना संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाला यावेळी सामोरं जावं लागलंय। शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून विखे यांच्यावर तिथून काढता पाय घेण्याची नामुष्की ओढावली आहे। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुजय विखे यांचा बुधवारी कर्जत तालुका दौरा होता। डॉक्टर विखे यांच्या दौऱ्यामध्ये निमगाव गांगर्ड्याचा समावेश नव्हता। मात्र बुधवारी निमगाव गांगर्डा येथील ग्रामदैवत कालभैरवनाथांचा यात्रोत्सव होता। या यात्रोत्सवानिमित्त हजारो भाविकांची गर्दी होणार असल्यानं तीच संधी साधून डॉक्टर विखे हे त्यांचा ताफा घेऊन निमगाव गांगर्डा येथे पोहोचले। मंदिरात जात दर्शन घेऊन परतत असताना ताफ्यातील वाहनामध्ये सुजय पर्व हे गाणं लावण्यात आलं। तिथूनच शेतकऱ्यांच्या रोषाला सुरुवात झाली। विखे यांनी 5 वर्षात गावाकडे लक्ष दिलं नाही, एकही विकास काम केलं नाही। दूध कांद्याचे दर कोसळलेले असताना त्याच विरोधात संसदेत आवाज देखील उठवला नाही। त्यामुळे निवडणूक सुरू झाल्यावर मते मागण्यासाठी त्यांनी गावात येण्याचं कारणच काय, असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। दरम्यान गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमावामध्ये डॉक्टर विखे आले। मोठा आरडाओरडा सुरू झाल्यानंतर विखे यांच्या अंगरक्षकानं विखे यांच्या भोवती जमलेल्या तरुणांना दूर केलं। त्यानंतर विखे हे तेथून निघून गेले।